दिवा लागे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यं परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. मोठ्या आनंदाने सुरू असलेला हा भव्य दिव्य असा महोत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव आहे. यंदाचा 68वं वर्ष आहे. 68 एवढ्या वर्षांची परंपरा अव्याहतपणे चालू आहे, खंड न पडता. जुन्या मंडळींच्या मार्गदर्शनाने नवीन मंडळी त्या वाटेवरून चालतायत आणि अतिशय देखणा भव्य दिव्य असा सोहळा परमेश्वराच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या पुण्याईनी, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने, संतांच्या कृपाशीर्वादाने हा सोहळा इथे होऊ घातलाय. माझ्या परमभाग्याने आज आपल्या सगळ्यांचं दर्शन मी घेतेय. ज्यांचा या महोत्सवासाठी किंवा या सप्ताहासाठी मला संपर्क सुरुवातीला झाला असे आपण सगळे ज्यांना ओळखता असे परम आदरणीय मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव खूप मोठं आहे. खऱ्या अर्थी मी असं म्हणते की भीष्म पितामहांचं कसं व्यक्तिमत्व सगळ्यात श्रेष्ठ या क्षेत्रातलं, तसं ते व्यक्तिमत्व परमादरणीय भानुदासजी महाराज आंबरे, त्यांचं अष्टपदी भजन आपण सगळे आवडीने ऐकता. तर त्यांनी संपर्क केला आणि मग आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला. परमादरणीय आमच्या विनयदादा कोळी, बरोबर ना, दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. मी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख खरं तर नाही करू शकत, पण आपण सर्व गुणीजन आहात, साधक आहात, कृष्णप्रेमी आहात. सगळी मंडळी भगवंतावर नितांत प्रेम करणारी आहात, कीर्तनावर आणि कीर्तनकारावर सुद्धा प्रेम करणारी आहात. त्यामुळे मनापासून अतिशय माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आजूबाजूला उभी आहेत. मी सगळ्यांना नमस्कार करते. विणेकरी महाराज अतिशय सुंदर ही 4 डबे लावलेत, 4 इंजिन लावलेत एका डब्याला, आणि ही अशी रेल्वे चालणार आहे मग आता. त्यामुळे इतकी सुंदर साथ आहे. सगळ्यांच्या नावाचा उल्लेख नाही करणार, पण अतिशय सुंदर स्वरब्रह्म आणि नादब्रह्म. मी नेहमी म्हणते कीर्तनामध्ये स्वरब्रह्म आणि नादब्रह्म एकत्र आलं की साक्षात परब्रह्म यायला वेळ नाही लागत, ते येतं. कर जोडून पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. परमपूज्य सद्गुरू श्री वाडिया बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आपण सगळे इथे आहात. त्यांची ही तपोभूमी, ही साधना भूमी आहे. परमपूज्य श्री नित्यानंद स्वामींचे आशीर्वाद आणि आपण सर्व साधकावस्थेमध्ये आता प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकत्र आपण करतोय, बरोबर ना. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घालणं तसं अवघड आहे, पण संतांनी आम्हाला ते सोपं करून दाखवलं. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, असं समर्थ रामदास स्वामी सुद्धा दासबोधात सांगून घेतले. त्यामुळे प्रपंच फाटका तुटका करा असं कुठल्याच संतांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही. उत्तम प्रपंच जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आता महाराजांचं जोडोनिया धन उत्तम व्यवहारे एवढंच आम्ही लक्षात ठेवतो, पुढचं जरा आम्ही विसरतो, त्याकडे कानाडोळा करतो. त्यामुळे आत्मकेंद्रितता, स्वतःकडेच बघणं, स्वतःच्या 4 भिंतींच्या आतमध्येच पाहणं, माझा मुलगा, माझं घर, माझं दार, माझी बायको आणि माझाच प्रपंच एवढाच विचार आम्ही करतो. त्यामुळे या 4 भिंतींच्या बाहेरचं जे विश्व आहे त्या विश्वाशी माझं काही नातं आहे ही जाणीव तुमच्या माझ्या चित्ताला शिवत नाही, आणि संतांनी ती जाणीव आमच्या मनात निर्माण करून दिली. वसुधैव कुटुंबकम ही धारणा, सर्वामिती वासुदेव असण्याची भावना सगळ्या संतांनी आमच्यामध्ये पेरली. की भगवंत कुठे आहे? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. चराचर सृष्टीमध्ये भगवंताचं अस्तित्व आहे ते जाणून
सगळ्या जगाशी माझं नातं आहे असं सुंदर विश्वबंधुत्व वसुधैव कुटुंबकमची भावना आमच्याही मनात निर्माण व्हावी ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून स्वतःला जो आनंद मिळाला तो आपल्या सगळ्यांना मिळावा याकरता संतांचा अवतार. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. वास्तविक प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीमध्ये स्वतः भगवान परमात्म्यानीच संत रूपाने अवतीर्ण झाले, अवतार घेतला, जन्म घेतला. पण आम्ही असे दुर्दैवी मंडळी की संतांनाच आम्ही जातीत वाटलो. ज्ञानोबा अमुक एका जातीचे, तुकोबा अमुक एका जातीचे, गोरोबा काका अमुक एका जातीचे, सेनानावी अमुक एका जातीचे. मी नेहमी म्हणते संतांना आम्ही जातीत वाटलं तर आम्ही मातीत जाणार एवढं निश्चित. आणि आता आजूबाजूचा काळ पाहता इतका भयान आहे, भीषण आहे. म्हणजे काश्मीर फाईल ज्यांना खोटी वाटते त्यांनी लाईव्ह बांगलादेश फाईल आता बघायची. काय परिस्थिती आजूबाजूची, किती कठीण अवस्था आहे. आणि मला मुद्दाम या मंडळाचं कौतुक करायचं आहे. आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवा. हे धर्मजागृती मंडळ आहे. तत्र तिष्ठामि नारदा परितया पाशिगा पांडवा हारपला मी गिवसावा जेथे नाम घोष बरवा करीती माझा. त्यामुळे भगवंताचं अस्तित्व कीर्तनामध्ये आहे. परमेश्वर कीर्तन. आता या श्रद्धेने आपण कीर्तन श्रवण करूया. बरं सगळे आहात ना तयार? माझ्या एकटीचं कीर्तन नाही. तुम्ही म्हणाल मग बोलवले कशाला? आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा परमात्म्याच्या चरणावर समर्पित करायची. सगळ्यांनी सर्वांगाचे काम करून इथं श्रवणाला उपस्थित राहा. आपली पंचपदी अतिशय गोड झाली. महाराजांनी इतकी छान चाल गायली. सगळे गाण्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. कीर्तनामध्ये श्रोत्यांचे प्रकार आहेत. गाते, श्रोते, चतुर, विनोदे, दुश्चित्ते, आहे की नाही? माऊलींनी प्रकार सांगितलेत. काही मंडळी गाण्यावर प्रेम करतात, काही मंडळी पाहते म्हणजे फक्त म्हणतात कीर्तन बघायला चला. काही मंडळी श्रोते, निरूपण ऐकायला आलेली असतात, त्यातलं तत्वचिंतन ऐकायला आलेली असतात. काहींना वाटतं यातल्या शास्त्राचा, निरूपणाचा आणि आमचा काही संबंध नाही. काही मंडळी दुश्चित्ते, आता त्यांच्याविषयी न बोललेलं बरं. चतुर म्हटलंय, माऊलींनी वर्णन केलंय चतुर. काही मंडळी चतुर असतात, समीक्षकाच्या भूमिकेत असतात. कुठं चुकतंय? पण आपण सगळे अत्यंत सद्भावनेने इथे आहात, बहुश्रुत आहात. खूप सुंदर संवेदना इथे एकत्र आलेल्या आहेत. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन मी करणार आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा सर्वांच्या परिचित असलेला अतिशय सुंदर असा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. वैराग्याचे राग रसिक असलेले, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि भागवत धर्म संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे तुकोबराय. अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, एवढं सगळं आकाशव्यापी व्यक्तिमत्व ज्यांना लाभलं असे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये भगवंताकडे एक सुंदर याचना करतायत, मागणी करतायत असं म्हणूया. पण जीवनामध्ये असलेलं भावाचं महत्व किती श्रेष्ठ आहे. मनुष्य बुद्धीपेक्षा भावनेच्या पातळीवर जास्त जगतो, म्हणून तो भाव जीवनामध्ये किती सुंदर महत्वाचा आहे. आणि तो भाव भगवंताशी जोडल्यानंतर आता भगवंता तुझ्यात आणि माझ्यात अंतर नाही पडलं पाहिजे. अतिशय सुंदर पद्धतीने तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताला प्रार्थना करतात. विठ्ठल वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेवच. असे धर्माचे 4 आधार आम्हाला आमच्या पूर्वसुरींनी किंवा आमच्या पूर्वजांनी सांगून ठेवले. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेवच. म्हणाले वेद प्रामाण्य. वेद आम्हाला शिकवतात. वेद सांगतील तसं वागावं, कारण वेद हे अपौरुषेय आहेत. साक्षात परमात्म्याच्या मुखातनं बाहेर पडलेले वेद. साधू संतांचा आचार, स्मृती श्रुती ग्रंथ, आणि चौथी गोष्ट आहे आत्मनः तुष्टिरेवच. शेवटी सगळ्यात सगळं जे आम्ही करतो ते कशा करता? स्वतःच्या मनाच्या समाधाना करता, आत्मनः तुष्टी, आनंदा करता. सगळं जे काही धडपड चालली आहे सध्या ती कशा करताय हो? सुखा करताय, आनंदा करताय, समाधाना करताय. पण बाकी सगळं मिळतं. प्रचंड प्रमाणात ऐश्वर्य आम्ही उपभोगू शकतो, प्रचंड प्रमाणात सगळी सुबत्ता भौतिकता आम्ही उपभोगू शकतो, पण समाधान नावाची श्रीमंती आज तुमच्या माझ्यापासून कुठेतरी लांब निघून गेलीये, नाहीये. मग हे समाधान संतांना प्राप्त झालं आणि ते समाधान आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावं यासाठी संतांचं हृदय तळमळलं.
कळवळलं, कारण बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून आम्हाला जो आनंद चाखायला मिळाला तो आनंद सबंध मानव सृष्टीला चाखायला मिळावा. कारण इथे आल्यानंतर 84 लक्ष योनिमात्रांमधून फक्त नरदेहच भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो, हे ठाम विधान संतांनी वेळोवेळी सांगितलंय. या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. हा सगळा परमार्थ 4 पायांच्या प्राण्यांना जमतो का? जमेल का? त्यांच्यासाठी नाहीच आहे. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र सांगती. या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. मग आमचे पूर्वज, आमची परंपरा ही सनातन आहे, हजारो वर्षांचा इतिहास आहे जीवसृष्टीचा. पूर्वी कोठेच नव्हते काही, तो परमात्मा एकटाच होता. त्याला असं वाटलं एकोहम बहुश्याम, मी एकटाच आहे, अनेक व्हावं असं वाटलं. म्हणून त्यांनी आपल्या मायेचा आधार घेतला, पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला, ब्रह्मानी मायेचा आधार घेतला आणि ब्रह्ममायेच्या मिलनातून सृष्टीची उत्पत्ती झाली. म्हणून आमचे पूर्वज कोण असं जर विचारलं तर व्यासशिष्टम जगत सर्वम या न्यायाने व्यास महर्षींनी भागवतामध्ये सगळं सांगितलंय. मनु हा आमचा पहिला पूर्वज आहे, मनूपासून तयार झालेले, म्हणून आम्ही मानव. कोण म्हणालं? डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे, माकडापासून माणूस तयार झाला. म्हटलं ज्यांनी शोध लावला त्यांचे पूर्वज असतील ते, आपले नाही. बरं, आपले नाही. माकडापासून नाही आपण तयार झालो, आपली हजारो वर्षांची परंपरा आहे, साक्षात परमात्म्यापासून आपण आहोत. म्हणून मनु आणि शतरूपा, कधीतरी भागवत आपण थोडंसं गंभीरपूर्वक वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की आपले पूर्वज कोण आहेत. त्यामुळे इतके भाग्यवान आहोत आपण की हजारो वर्षांची सनातन वैदिक धर्म परंपरा आपल्याला लाभली. या काळामध्ये संतांनी आपले सद्विचारांचं सिंचन या भूमीमध्ये केलं. जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु पदाला विराजमान झाले, पण त्याही आधी आपण ज्यांच्या सानिध्यात आहात असे कृष्णम वंदे जगद्गुरुम, असा परमात्मा गोपाल कृष्ण भगवंतांचा 24 अवतारापैकी 20वा असलेला अवतार आहे. आणि तसा 10 अवतारापैकी हा अवतार कितवा? आपण जागे आहेत ना सगळे? 8वा अवतार. 8व्याला आठवलं पाहिजे कायम. त्याला जर आम्ही विसरलो तर मग आम्ही घसरलो, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे असा तो जगद्गुरु पदाला विराजमान असलेला, काय दिलं हो त्यांनी? काय दिलं? तो भगवंत अगदी जन्माला आल्यापासून हसत राहिला, हसवत राहिला. सगळी नाती त्यांनी उत्तम निभावली परमात्मा गोपाल कृष्णाने. शेवटपर्यंत अगदी गांधारी कुरुक्षेत्रावरचं युद्ध झालं, सगळ्या कौरवांचा निर्वंश झाला, धर्माचा विजय झाला, सत्याचा विजय झाला. सगळ्यांना भेटायला गेलेले परमात्मा गांधारीकडे जातात आणि तिला नमस्कार करतात. तेव्हा गांधारी माता शाप देते भगवंतांना. ती म्हणते, कृष्णा, अरे तू जर ठरवलं असतं ना तर माझी पोरं वाचू शकली असती. तुझ्यामुळे सगळं माझं, मी 100 मुलांची आई असून सुद्धा मी निपुत्रिक झाले. माझ्या कौरवांचा निर्वंश तुझ्या डोळ्या देखत झाला ना कृष्णा, मी तुला शाप देते, यादवांचा निर्वंश सुद्धा तू डोळ्या देखत झालेला बघशील. हा शाप एका आईने दिला. पण त्याही परिस्थितीमध्ये आईकडून, गांधारीकडून मिळालेला शाप आपला आशीर्वाद आहे असं समजून आई माते आय ऍक्सेप्ट इट म्हणाले, मी स्वीकारतो तुझा शाप सुद्धा, मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. आणि हसले, हसत राहिले. त्याच भगवंतांनी कुरुक्षेत्रावर संभ्रमात असलेल्या अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञानामृत पाजलं. 18 अध्यायी गीता अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या समोर आली. खरं तर अर्जुन हे निमित्त होतं, आपणच सगळे भ्रमिष्ट आणि संभ्रांत अवस्थेमध्ये आहोत, म्हणून भगवंतांनी आमच्यासाठी भगवद्गीता दिली. काय असं झालं होतं? आपलीच आपतेष्ट मंडळी बघून हा गळून गेला हो, हातपाय गळून गेले. सिदंती मम गात्राणी मुखंज परिशुष्यती, माझे हातपाय गळून गेले देवा, मी आता करू काय? सगळं अवसानच गेलं गळून, आता नाही लढू शकत. तेव्हा भगवंत त्याला म्हणतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चय. उठ म्हणले, बसून काय राहतोस? उठावं लागेल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, इथं मरण पावलास युद्धभूमीत तर स्वर्गात पोशील, आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील. त्यामुळे कर्मयोग शिकवला, लढायला शिकवलं. आणि याच भगवंतांनी असं सुंदर नातं जोडलं बरं का.
पण आता आमचं झालंय असं की आमच्या घरामध्ये भगवद्गीता आहे ना, आहे म्हणा, जाऊ दे, आहे, असलीच पाहिजे. आमचा धर्मग्रंथ आहे तो. दुर्दैवानी नको ते घाले आमच्या धर्मावर व्हायला लागले. आम्ही आमच्या धर्मग्रंथांचा आदर नाही करत. परवा एका गुरुजींनी विद्यार्थ्यांना गीतेची संथा दिली बरं का, आणि शिकवायला सुरुवात केली. गीता महात्म्य झालं शिकवून, संपूर्ण 18 अध्यायी गीता झाली. आणि मग संथा देऊन झाल्यानंतर, शिकवून झाल्यानंतर विचारलं, मुलांनो तुम्हाला काही शंका आहे का? त्यातला एक विद्यार्थी म्हणाला, गुरुदेव एक शंका आहे. म्हणाले, गीता महात्म्यातली. म्हणजे सुरुवातीलाच अडकलं होतं घोडं तिथेच. गीता महात्म्यातली शंका आहे. म्हणाले काय? तो म्हणाला, तो गीतेचा जो श्लोक आहे महात्म्यातला, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनम पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. आता म्हणाले, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनम. याचा अर्थ असा आहे, उपनिषदांचं अर्क स्वरूप असलेलं गीतेचं तत्वज्ञान म्हणजे गीतारूपी गायीचं दोहन भगवंतांनी केलं आणि ते अमृत, ते दूध अर्जुनाला प्राशन करायला दिलं. ते म्हणाले, अर्जुनाला त्या गीतारूपी दुधाचं प्राशन केलं, त्याला पाजलं ते दूध. आता तो श्लोक त्यांनी सांगितला, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनम. तो प्रश्न विचारत होते आपल्या गुरुदेवांना. म्हणाले, गुरुजी यातलं कळलं नाही. म्हणले, काय कळलं नाही? ते म्हणाले, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंद. ते 2 गधे कोण आहेत म्हणले त्यातले? आम्ही जर लक्षपूर्वक नाही श्रवण केलं ना की आमची भ्रांत चित्तावस्था अशी होते. तो म्हणाला, ते 2 गाढवं नेमकी कोण आहेत? ते गुरुजी म्हणाले, बरोबर, माझ्याकडून गीता शिकणारा तू 1 आणि तुझ्यासारख्याला शिकवणारा मी 2, दोघधा. त्यामुळे अशी गीता आपली नसावी, असं पठण आपलं नसलं पाहिजे. बरं, मी नेहमी असं म्हणते, योग्य वयात मुलांच्या हातात गीता दिली ना, कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच नाही येणार, कधीच नाही येणार, कधीच नाही. असा सुंदर भाव भगवंताशी जोडला पाहिजे ना, जो संतांनी जोडला वेळोवेळी. इथं सिंचन केलं, या भूमीमध्ये संतांनी आपल्या सद्विचारांचं सिंचन केलं, भगवंताशी नातं जोडलं, सख्यत्वाचं, दास्यत्वाचं. नवविधा भक्ती सिद्ध केल्या. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन पदाला पोहोचले सगळे संत, देवस्वरूप झाले. तुका म्हणे, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मी आणि परमात्मा 2 उरलोच नाही, अशी अवस्था निर्माण झाली. आणि असा भाव भगवंताशी एकरूप झाला. मला असं वाटतं की आम्ही किती भाग्यवान आहोत, महाराष्ट्राची भूमी किती भाग्यवान आहे. संतांनी इथं त्यांच्या सद्विचारांचं सिंचन केलं. इथे अनेक चमत्कार घडले. संतांना त्यांच्या चमत्काराची हौस नव्हती हो, पण आमचा भाव बळकट व्हावा याकरता काय काय घडलं. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला, सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला. जनाबाईच्या जात्याला हो, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला. दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले, दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले. हात तुटताच रणांगणी हो, हात तुटताच रणांगणी ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. हे सामर्थ्य या भूमीचं आहे. म्हणून म्हटलं, संतांचे अभंग, संतांचं जीवन चरित्र तुमच्या माझ्याकरता किती महत्वाचं आहे. तू आपल्यामध्ये भाव निर्माण करायला ही सगळी साधनं उपयोगी आहेत बरं का. त्यामुळे एकेका अक्षरामध्ये वसे माझा रमाकांत, जर तुकोबाराय म्हणतात की इथलं एक एक अक्षर, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली असे. एकेका अक्षराला परतत्वाचा स्पर्श होता. त्यामुळे असा सुंदर सद्विचारांचा सुकाळ या भूमीने पाहिला आणि आम्ही भाग्यवान आहोत. आपल्या भाग्याला खरंच त्याची जाणीव आपण ठेवूया आणि असा भाव भगवंताच्या विषयी आपलाही दृढ झाला पाहिजे की जो तुकोबरायांचा झाला. इतकं सुंदर नातं जुळलं की
की लोक मला वेडा म्हणतात, भान नाही राहिलं भगवंताशी बोलायचे. देवा मी तुझ्याशी बोलतो, संसाराला बाजूला ठेवलं, 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये असताना सुद्धा मी प्रपंचाकडे लक्ष न देता तुझ्या जवळ बसतो, तुझ्याशी बोलतो. लोक म्हणतात मला तुझं वेड लागलंय. खरंच का रे देवा, मला तुझं वेड लागलंय, लागू दे ना. पण आता तुझं आणि माझं जे नातं निर्माण झालंय, तुझ्यात आणि माझ्यात जो भाव निर्माण झालाय, त्याला कृपया देवा अंतर देऊ नको. अभंगाचं प्रथम आता माझ्या भावा, आता माझ्या, आता माझ्या भावा, आता माझ्या, आता माझ्या भावा, आता माझ्या, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या अंतरा नको देवा, अंतरा हे नको, हे नको देवा, अंतरा हे अंतरा, हे अंतरा हले भागते, हले भागते, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, आदे भागाते करी आले भागा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. आता तुकोबराय साधकावस्थेतल्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचलेत बरं का. आणि भगवंताशी अत्यंत सुंदर ज्यावेळी नातं जुळलं ना, त्यावेळी तुकोबराय त्याला प्रार्थना करतात की आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आता माझ्यापासून दूर नाही जायचं देवा, आता मला अंतर नाही द्यायचं, कारण तुझं आणि माझं नातं जुळलंय. तुझ्या भक्तीत मी वेड्यासारखा नाचतो गातो, मला छंद लागलाय तुझ्या नामाचा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, परिणाम मग गोविंद ते काया, भेद नुरे देवाताई. आता तू आणि मी दोन नाही, आता आता इथून पुढे माझ्या भावाला अंतर देऊ नकोस भगवंता. भाव हा विषय अतिशय सुंदर पद्धतीने शास्त्रकारांनी विद्वानांनी स्पष्ट करून सांगितला. मी म्हटलं ना, माणूस हा प्राणी बुद्धीपेक्षा भावाच्या पातळीवर जास्त जगतो. काय आहे भाव? भाव म्हणजे आपल्याला भाव माहिती आहे, बाजारभाव चढतो वाढतो, शेअर मार्केट भाव, इकडे सोन्याचा भाव किती आहे आता, कसं आहे बघा, कसं लगेच सांगितलं पटकन. हा भाव आम्हाला माहिती आहे. फार तर आम्ही आयुष्यामध्ये जो खातो भाव, तो भाव आम्हाला माहिती आहे. पण या पलीकडे जाऊन जो भगवंताला द्यायचा आहे तो भाव तुकोबरायांना अपेक्षित आहे. कुठला भाव? ज्याचा जसा स्वभाव आहे तसा त्याचा भाव आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा,
वसे होत या अंतरी देवतैसा. ज्याच्या हृदयात जसा भाव आहे, भाव तोची देव, भाव तोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. नाथबाबा म्हणालेत, देव भावाचा भुकेल. भगवंताला काय आवडतं, त्याला त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव आवडतो. मग म्हणाले, भाव म्हणजे नेमकं काय? भक्तीच्या पुढची अवस्था ती म्हणजे भाव. बरं, एखादी सौभाग्यवती स्त्री, सगळे अलंकार घातलेत तिने, मंगळसूत्र सुद्धा घातलं आणि कपाळाला कुंकूच नाही लावलं, तर कसं दिसेल? तसं भक्तीमध्ये जर भावच नसेल तर त्या भक्तीला काही अर्थ नाही. कारण भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. म्हणून भावाचं अनन्य साधारण असं महत्व आहे. अन्याश्रयाणाम त्यागहा इति अनन्यता, अशी अनन्य शब्दाची व्याख्या केली की अनन्य भावानी भगवंताच्या चरणाशी रुजू होणं. समर्पित भाव म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी सगळं तिथे समर्पण करायचं. आपण काय करतो? भगवंताला सर्वस्व अर्पण करावं असं संतांनी सांगितलं. आपण सर्वस्व अर्पण करतो, सर्व अर्पण करतो, पण स्व नाही देत. विठ्ठल विठ्ठल. देवाकडून सगळं पाहिजे असतं, देव नको असतो आपल्याला. आणि आपण देवाला सर्व देतो, पण स्व नाही देत. तो स्व मात्र आपल्या जवळ ठेवतो. तिथेच मग अहंता जन्म घेते, तिथेच ममता जन्म. ममता म्हणजे ती नव्हे, अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं. मी आणि माझं, मी आणि माझं याच्यात इतका जीव या चक्रव्यूहात फसतो. पुन्हा 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 जन्म घ्यायला हीच भावना कारण ठरते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आचार्यांनी सांगितलं ना, इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. आणि मग दुःखाला कारण ठरतो हा जीव. मग म्हणाले, आता हृदयामध्ये असा भाव निर्माण व्हावा. किती प्रकारचे भाव आहेत? शास्त्रकारांनी भावाचे 5 प्रकार सांगितलेत. मी थोडक्यात सांगत पुढे जाते. शांत भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि 5वा भाव आहे माधुर्य भाव. विठ्ठल. मला असं वाटतं आपण बाबांच्या सगळे संपर्कातली मंडळी आहात, वाडिया बाबांच्या ना, कृष्ण प्रेमी आहात सगळी, भक्तीची उपासना करताय भगवान गोपालकृष्णांच्या. मधुर द्वैत संप्रदायाचे अध्वर्य असलेले संतश्रेष्ठ प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज, त्यांनी सुद्धा अशीच भक्ती केली. देह पुरुषाचा होता, पण हृदय मात्र स्त्रीचं, अंतःकरण स्त्रीचं. त्यामुळे असा सुंदर भाव भगवंताच्या विषयी. म्हणून कृष्ण पत्नी स्वरूपामध्ये स्वतःला समजायचे, राधा भावामध्ये कायम राहायचे, ज्ञानेश कन्या म्हणून स्वतःला समजायचे. त्यामुळे ही भूमी तशीच आहे, इथे उपासना तीच घडली आहे. म्हणून मी मुद्दाम हा भाव आपल्याला समजावून सांगते. शांत भाव, सख्य भाव. सख्य भावाचं उदाहरण, गुरु आणि शिष्यामध्ये शांत भाव असतो बरं का, शिष्य आणि गुरुच्या मध्ये शांत भाव आहे. सख्य भावाचं उदाहरण सगळ्यांना माहितीये, कोण आहे? भगवंतांचा सखा आहे की नाही? अहो, ज्याच्या केसातून सुद्धा ध्वनी यायचा, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. हरि बोल. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. रोम रोमातनं कृष्ण नामाचा ध्वनी ऐकू येत होता. ज्याच्या केसातून ध्वनी ऐकू यायचा कृष्ण, तोच भगवंतांचा सखा होऊ शकतो. आम्ही नाही बरं, आम्ही लबाड. आमची भक्ती सगळी व्यापारी. देव म्हणतो माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, नुसते घ्यायला येतात, नुसते घ्यायला येतात. पण सर्वस्व अर्पण करणारं, भावपूर्णतेने तिथे शरण जाणारे खूप विरळे भक्त होते, खूप विरळे संत होते. म्हणून संतांना, भक्तांना देवानी इतकं आपलंसं केलं की त्या भक्तीमध्ये देव नाचायचा, त्यांच्या घरी राबायचा. नाथांच्या घरी राबला ना हो, किती वर्ष, 36 वर्ष 3 अवतारांमध्ये, केशव, माधव आणि श्रीखंड्या म्हणून राबलेत. 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून पाणी वाहिलं, पडेल ते काम केलं, पडेल ते. सकाळी उठावं म्हणजे भगवंत श्रीखंड्या रूपामध्ये नाथांच्या घरी राहिले होते. झोपलेले कधी पाहिलंच नाही, पाहिलंच नाही नाथांनी. नाथ उठण्याच्या आधी उठावं, आपल्याच पूजेची आपणच तयारी करावी, आपल्याच पूजेसाठी गंध उघळावा. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे. आणि मग तो भगवंत असा सगळी कामं करत होता. फुलं काढून आणायची, आपलं चंदन उगाळून द्यायचं नाथांना, सगळी पूजेची तयारी. पूजा झाली
की न्याहारीची तयारी करायची, गिरजामाईंकडे जायचं, स्वयंपाकघरात तिथं मदत करायची, काय असेल ते कावडीनी गोदावरीचं पाणी आणून द्यायचं नाथांना. दुपारची भोजनाची वेळ झाली की पाट पाणी घ्यायचं. नाथ बाबा जेवायला बसले की जेवायला वाढायचं. नाथ बाबा जेवून उठले की उष्ट खरकट उचलायचं. काय करावं ब्रह्मांडाच्या नायकाने. ते उचलून झाले की दुपारची वामकुक्षी नाथांची. नाथ बाबा आडवे झाले की पायाशी बसून पाय चेपावेत. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण म्हटले. सगळं करावं. संध्याकाळची ग्रंथ वाचनाची वेळ झाली की नाथांच्या बरोबर बसावं. संध्याकाळी कीर्तनाला नाथबाबा पैठणच्या वाड्यात उभे राहिले की त्यांच्या मागे टाळ घेऊन उभं राहावं. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आणि संध्याकाळी झोपायची वेळ झाली, अंथरूण घालण्यापासून पाय चेपेपर्यंत परत सेवा सुरू व्हायची. 12 वर्ष अव्याहतपणे सेवा झाली आणि मग नाथांना कळालं की माझ्या घरी साक्षात परब्रह्म नांदतंय, नवे राबतंय. त्यावेळी नाथ महाराज भगवंताच्या समोर दंडवत घालतात आणि सांगतात, देवा फसवलत मला, फसवलत मला. त्यापेक्षा तडफडून मेलो असतो तरी बरं झालं असतं म्हणाले. फसवलत ना, इथे राबलात, इथे पडेल ते काम केलं. भगवंत म्हणतात, तुमचा भाव नाथा असा होता की त्या भावासाठी मला यावं लागलं. असा भाव भगवंताला दिला ना की भगवंत तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होवोनिया. गडी होतो, सेवक होतो, दास होतो, सख्य भावाने जयाजवळी जैसा भाव, जयाजवळी जैसा भाव, जयाजवळी जैसा भाव, जयाजवळी जैसा भाव, जयाजवळी तैसा देव, तयाजवळी तैसा, दया समये तैसा देव, दया समये तैसा देव, तयाजवळी तैसा देव, तयाजवळी तैसा देव. जयाजवळी जैसा भाव, तयाजवळी तैसा देव. मग त्या भावासाठी भगवंत भक्ताचं कुठलंही काम करायला सिद्ध होतो, कटिबद्ध होतो. म्हणून तर अर्जुनाचा सखा होता, पण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला तयार झाला. प्रतिज्ञा घेतली, न धरी शस्त्र करी मी, युक्ती सांगेन गोष्टीच्या 4. हातात शस्त्र नाही धरणार, पण युद्धाच्या 4 गोष्टी तुला सांगेन. आणि त्याच उपयोगी पडल्या ना पुढे. सख्य भावाने अर्जुनाने केलेली भक्ती, त्याचं फळ अर्जुनाला मिळालं. का? कारण पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. अखंड स्मरण होतं, भावपूर्ण श्रद्धेने अंतःकरणाने भक्ती केलेली होती. त्यामुळे शांत भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव. यशोदा मातेचा भाव वात्सल्य भावाचा होता बरं का. देवकीचा भाव वात्सल्याचा होता. भगवंताशी वात्सल्याचं नातं जोडणं अत्यंत महत्वाचं. म्हणून तर गोकुळ सोडून भगवंत मथुरेला येतात, द्वारकेत राहतात, पण तरी सुद्धा गोकुळाची आठवण विसरत नाहीत. उद्धवांना सांगायचे, उद्धवा माझ्या गोपींनी माझ्यावर मातेसारखं प्रेम केलंय. मातृतुल्य होत्या बरं का गोपी भगवंतांसाठी. जगाने त्यांना फार वेगळं रूप दिलं. भगवंतांची रासक्रीडा चर्चेत आणली. आणि मग कसा ग बाई केला राधे सैल तुझा आंबाडा, जणू काही त्याला उद्योग नव्हता की काही दुसरा. अशा नको त्या गोष्टी चवीनी आम्ही गात राहिलो. भगवंत म्हणतात, तुम्ही मला काही म्हणा, मला तुम्ही भोगी म्हणा, मला योगी म्हणा, मी कर्मयोगी आहे, मी कर्मयोगी आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक फार सुंदर स्वगत आहे बरं का. माना मानव वा परमेश्वर, जुनं गाणं आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. रुक्मिणी माझी सौंदर्याची उमटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्य भावा. तरीही वरी तो सहस्र सोळा, कन्या
त्याला तुम्ही भोगी म्हणा, भगवंतांना एका साच्यात बसवून ठेवलं सगळ्यांनी. भगवंतांची रासक्रीडा चर्चेत आणली, राधेचं भगवंतांचं नातं चर्चेत आणलं आणि त्याला वेगळा रंग दिला ना. खरं तर राधा ही अखंड प्रेमाची वाहणारी धारा आहे भगवंतांच्या दिशेने. अखंड प्रेमाची धारा म्हणजे राधा आहे. काय सुंदर असावा गोपीभाव. भगवंतांची माधुर्य भावानी उपासना गोकुळातल्या गोपींनी केली. वात्सल्य भावाची उपासना यशोदेनी वेड्यासारखी लता वृक्ष वेलींना कवटाळायची, माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण. पाण्याच्या डोळ्यातनं इतकं पाणी वाहिलं, नद्या वाहाव्यात पाण्याच्या, इतकं भगवंतावर प्रेम या मंडळींनी केलं. शांत भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव, दास्य भावाची भक्ती उपासना कोणी केली हो? मारुतीरायांचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. असा भाव मारुतीरायांचा होता भगवंतांच्या प्रती की मारुती हे नाव रामायणातनं काढून टाका, काय उरतं? काहीच नाही राहत शिल्लक. त्यामुळे रामबाण होता तो रामांचा. भगवंतावर निस्सीम प्रेम होतं मारुतीरायांचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रभूंचं सुद्धा मारुतीवर तेवढंच प्रेम होतं, तेवढंच प्रेम होतं. दास्य भावाची उपासना आहे. आणि मग सगळ्यात शेवटचा भाव माधुर्य भाव, जो आता आपण सांगितला, जो मीराबाईंचा होता. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसे लागे लगन मेरा हो गई, वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन. पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. म्हणून त्या गोपींची सुद्धा अवस्था तशीच व्हायची ना. ज्यावेळी अक्रूर भगवंतांना न्यायला आले होते गोकुळामध्ये, भगवंतांना गोकुळातनं न्यायला आले होते अक्रूर, त्यावेळी काय झाली होती अवस्था? सगळ्या गवळणी नंदबाबांच्या वाड्यासमोर गवळणी म्हणती यशोदेला, कुठे निघालाय? कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला, सांगे गे मजला, अक्रूर उभासे अंगणी, कोठे गे सावळा. कुठं निघालाय कृष्ण आमचा? आणि एवढा सगळा रथ इथं शृंगारून का ठेवलाय? सगळ्या गोपी विचारतायत. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ते बासरीचे सूर आहेत त्यामुळे ते आपोआप येते. मी तरी काय करू? टाळ्या वाजवा ना एकदा दादांसाठी. काय अवस्था व्हावी? रथी चढले वनमाळी, पाय ठेवला रथात मात्र आकांत गोकुळी गडाबडा लोळायला लागले रथासमोर. नाही, कृष्णाला घेऊन नाही जाणार, घेऊन देऊ नाही जाणार आम्ही, नाही न्यायचं भगवंतांना. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, नयनीच्या उदकाने, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. काय उपासक, काय भाव असेल गोपींचा, बघा ना तुम्ही. म्हणून तर भगवंतांचं सतत लक्ष यमुनेकडे असायचं,
सतत लक्ष की माझ्या यशोदी मैया मला शोधत असेल, माझ्या गोपी माझ्यासाठी तिष्ठत उभ्या असतील, रडत असतील. भगवंतांना खूप आठवण यायची भक्ताची. अशा तुकोबरायांनी हा भाव जाणला, भक्ताचा भाव जाणला. आणि मग भगवंत म्हणतात की आता तुकोबराय म्हणतात की आता तुझं आणि माझं असं नातं निर्माण झालंय की नाही देवा, त्या नात्यात अंतर नाही पडता कामा. आपण कधी नातं जोडलंय का हो देवाशी? आता तुम्हाला प्रश्न विचारते, ऐकताय ना सगळे? आपण कधी देवाशी नातं जोडलंय का? परवा एक आजी वारीत भेटल्या मला, अशा वयस्कर होत्या. घरात कोणी देव पूजतच नाही ना, त्या नसतील तर मग त्या डब्यात घेऊन आल्या होत्या आणि रोज ती पूजा करायच्या. माझं फार बारीक लक्ष होतं त्यांच्याकडे आणि मी बघायचे तर त्या एक आपला बाळकृष्ण असतो की नाही देवाऱ्यात, प्रत्येकाच्या देवाऱ्यात असतो लड्डू गोपाल, त्याला घेऊन आल्या होत्या एकट्यालाच. आणि त्यांचा तो भाव इतका सुंदर होता. मी त्यांना विचारलं का हो, देवाऱ्यात बाकीचे सगळे देव आहेत त्यांना नाही आणलं? नाही म्हणे, हा सगळ्यात लहान आहे. विठ्ठल विठ्ठल, किती सुंदर भाव आहे हा, वात्सल्य भाव आहे हा, यशोदा मातेचा भाव आहे, वात्सल्य भाव आहे. म्हणून तर भगवंत म्हणायचे उद्धवांना, उद्धवा माझ्या यशोदा आईसारखी आई जगात नाही सापडणार कुणाला नाही. इतकं प्रेम करावं, इतकं भाव सुंदर, माधुर्य भावाची उपासना करावी अनेक संतांनी. आणि हाच भाव भगवंताला इतका प्रिय झाला की त्या भावापोटी पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडच खाल्लं. शबरीची उष्टी बोरं ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्ली तिची. उष्टी बोरं खाल्ली, पण शबरीकडे लक्ष्मण ज्यावेळी साशंक्य नजरेने पाहत होते ना, त्यावेळी शबरी माता सांगते, का सौमित्रा शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नव्हे तर उष्टी. ही अभिमंत्रित केली आहेत मी रामाच्या नावानी, या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा. आता रामराय ही उष्टी बोरं खातील, तू मनात शंका आणू नको, कारण ही नामानी पवित्र झालेली बोरं आहेत. इतकं प्रेम, इतका सुंदर भाव व्यक्त करावा. तुकोबराय म्हणतात, देवा पांडुरंगा परमात्म्या सख्या, माझा भाव तू सुद्धा तुझ्याशी असाच आहे. का होता हो? कारण चमत्कार नाही घडले तर भगवंतानी अनुभूती दिली वेळोवेळी. 18 वर्ष सलग 12 वर्ष पडलेला दुष्काळ तुकोबरायांच्या देहूमध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये. आणि त्या दुष्काळाच्या अवस्थेमध्ये 14 पोती कर्ज खतं लोकांची घरात भरलेली होती, ती दिली इंद्रायणीच्या डोहात, वाटून टाकली लोकांना, सगळं दान करून टाकलं. आणि आता पांडुरंग वासुदेव हरी, पांडुरंग हरी करत तुकोबराय भजन करायचे. एखाद्या दिवशी सकाळी 70-80 वर्षाची एखादी जख्ख म्हातारी तुकोबरायांच्या दारात उभी असलेली महाराजांना दिसायची. सकाळची वेळ. आमच्या जिजाई आई साहेब महाराजांची द्वितीय पत्नी, नाव होता आवली म्हणायचे महाराज तिला, मोरीमध्ये स्नानाला गेलेली आहे. सकाळची वेळ आहे आणि एक आजी फाटकं वस्त्र नेसलेली आहे, ती दारात दिसली. तुकोबराय गेले आणि जुन्या बायकांची पद्धत, मोरीवर नेसायचं वस्त्र निर्या करून ठेवलेलं, लुगडं साडी. तुकोबरायांनी ते नेसायचं वस्त्र जे आवलीनी भिंतीवर ठेवलं होतं ते घेतलं आणि त्या आजीला दिलं आणि म्हणले, आता 120च्या स्पीडनी पळत जा, कारण तुझ्या मागणं वादळ येणार आहे, तुझ्या मागणे भूकंप येणार आहे म्हणे, लवकर जा. परिणाम का हो का बरं तुकोबराय असं म्हणाले असतील? कारण अवलामाई चिडल्या, संतापल्या आईसाहेब. जिजाई आईसाहेब का चिडल्या असतील? वस्त्र दिलं म्हणून, साडी दिली म्हणून? नाही. जिजाई आईसाहेबांनी विचारलं, आता अब्रू कशाने झाकू? कारण आपल्यासारखं नाही हो महिला वर्ग, आपलं कपाट उघडलं की अंगावर कोसळतात सगळ्या साड्या. बरोबर आहे की नाही? हो म्हणा, तुम्ही म्हणा हो, आहे की नाही? खरं आहे की नाही? काही खोटं आहे का? पण पूर्वीचा काळ असा होता की अंगावर एक वस्त्र आणि काठीवर एक वस्त्र, एवढं प्रचंड दारिद्र्य. पण त्याही अवस्थेमध्ये नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, 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 नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू
पोटाची नको चिंता करू वस्त्राया पोटाची नको चिंता करू वस्त्राया पोटाची नको चिंता करू वस्त्राया आता देवा असं नातं जुळलं. आवलीला समजावून सांगावं, चिंता करू नकोस, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊली यामुची पांडुरंग. आणि समजूत घातल्यानंतर या प्रसंगामध्ये महिपत महाराजांनी हे चरित्र लिहिलं ना, वर्णन आहे. स्वतः परमात्मा पांडुरंगानी आपला पितांबर आवलीला लाज झाकायला दिलाय. या परिस्थितीमध्ये भगवंत पूर्णपणे आमची काळजी घेतो ही एकदा दृढ भावना मनात निर्माण झाली ना, की भगवंताशी असं नातं जुळतं की आता त्या नात्यामध्ये दुरावा नको असतो खऱ्या भक्ताला. म्हणून महाराज म्हणतात, देवा तू वाट्याला जे दुःख देशील ना ते स्वीकारायला तयार आहे. तू वाट्याला जे जे प्रारब्ध भोग भोगायला देशील ते भोगायला तयार आहे. आता माझ्या भावाला अंतराय देऊ नकोस. अभंगाचं दुसरं चरण महाराज म्हणतात, आले भागा ते करीतो. आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा आले भागा ते करीतो 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 आले भागा तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा तो करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. महाराज म्हणतात, देवा आमची तुझ्याकडून कसलीच तक्रार नाही. असं कुणाचं म्हणणं आहे? जागे आहेत ना आपण सगळे? कुणाचं म्हणणं आहे असं? तुकोबरायांचं म्हणणं आहे. आले भागा ते करीतो, काही तक्रार नाही देवा तुझ्याकडून, आमची कुठलीच तक्रार नाही. तू जसं ठेवलंयस तसे आम्ही राहतोय. ठेविले अनंते तैसेची राहावे असं बोललं की आमची तरुण भावंड मला भेटतात, ताई संतांनी कर्तृत्ववाद नाकारलाय. ते म्हणले नुसतं बसून राहायचं, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अरे तसं नाहीये गड्या.
काहीच करायचं नाही असा अर्थ नाहीये त्याचा. कर्तृत्वाला नाकारलं नाहीच संतांनी, पण आहे त्या परिस्थितीमध्ये थोडं समाधानी राहायला शिकूया. म्हणून महाराज म्हणतात, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तू जे आयुष्य दिलंय ना ते आम्ही स्वीकारलं, तक्रार कुठलीच नाही. आणि खरं आहे, संतांनी तक्रार नाही केली. तक्रारी तुम्ही आम्हीच फार करतो, फार तक्रारी येतो आपल्या. कधीतरी विचार करा ना, सगळं दिलंय की नाही, किती छान दिलंय सगळं. आता श्रावण महिना सुरू झाला, आमच्या तक्रारी उपासनेत सुद्धा असतात, भक्तीत सुद्धा असतात. एक जण म्हणाले, ताई आता बेल वाहतोय शंकराला, परवापासून रोज 108 बेल व्हायचं हे केलं, पण पावला नाही तर, शंकर पावला नाही तर मग देव बदलू का? इतके संशय आहेत आमच्याकडे, इतक्या तक्रारी आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून आमची निष्ठा आणि विश्वास कमी पडतो. त्यामुळे मग परिस्थिती जशी मिळेल ना त्यामध्ये आम्हाला असं समतोल राहता येईल का, ज्याला बॅलन्स्ड म्हणतो आपण मराठीत, असं छान राहता येईल का? सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. भगवंतांनी किती छान मार्गदर्शन केलं आपल्याला. असं राहता येईल का? ज्याला सतत तक्रारींची सवय आहे ना त्यांनी कधीतरी सकाळी उठावं, मस्तपैकी लवकर उठावं. आपण उठतो, आपल्यापैकी उठत असतील मंडळी, पण बरेच मंडळी सूर्यवंशी आहेत आता, ते उठतच नाहीत. त्यांना ब्रह्ममुहूर्त वगैरे हे काही माहिती नसतं आत्ताच्या आमच्या नवीन पिढीला, अजून पुढच्या बरं का. पण पूर्व जुन्या लोकांचा शिरस्त आहे रोज सकाळी पहाटे उठावं. ज्याला असं वाटतं ना आपल्या खूप तक्रारी, आपण खूपच तक्रारी करतोय, त्यांनी एकदा सकाळी लवकर उठावं आणि असं रस्त्याने चालत जावं. का? कारण बरीच माणसं तुम्हाला रस्त्याने सकाळचं वॉकिंग जॉगिंग काय ते करत असताना दिसतील. त्यातल्या एकाला कुणाला तरी विचारायचं, हे सगळं का करताय? तुम्हाला उत्तर मिळेल, पोट कमी करायला. बरोबर ना? पोट कमी करण्याकरता हे सगळं करतोय. कधीतरी विचार करावा, या जगातली निम्म्यापेक्षा जास्त मंडळी पोट कमी करण्याच्या मागे आहेत आणि निम्म्यापेक्षा जास्त मंडळी पोट कसं भरायचं याच्या मागे आहेत, याच्या धावपळीत आहेत. तिथून गेलं की एखाद्या मंदिरात जायचं, मंदिरामध्ये एखादा भिकारी बसलेला दिसेल समोर, तो भीक मागतोय. तिथून देवाकडे जा, एखादा श्रीमंत व्यक्ती देवापुढं भीकच मागतोय, विठ्ठल. तिथून थेट एखाद्या मस्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर श्रीमंत आणि गरीब सगळेच एकत्र बसलेले असतात, चेहरे पाडून. आपले नातेवाईक असतात आयसीयू मध्ये. ECG वरची रेषा बघायची कुठंतरी जाऊन एखाद्या हळूच. कशी असते ती रेषा? जिवंत माणसाची म्हटलं, जिवंत माणसाची ECGची रेषा आपण कधी पाहिली आहे का? कशी असते ती? हा, होय की नाही? वर खाली वर खाली. ती रेषा सरळ झाली की सगळं संपलंय. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तुकोबराय हेच सांगतात त्यांच्या भाषेत, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन संघर्ष हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. मग तक्रार कशाची करायची, कोणाकडे करायची? जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणायचे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, ते म्हणायचे की माझ्याकडे गरिबी होती प्रचंड, पायात घालायला चांगले बूट नव्हते, पण ते बूट माझ्याकडे नव्हते याचं दुःख त्या दिवशी संपलं जेव्हा मी पायच नसलेला माणूस पाहिला. किती दिलंय भगवंतांनी आपल्याला, किती दिलं, त्याच्याविषयी कृतज्ञ राहूया ना. म्हणून तर एखादी जागतिक विश्वविक्रम करणारी मनू भाकर नावाची मुलगी म्हणते की मी माझं सगळं श्रेय, सगळे मेडल भगवद्गीतेला समर्पित करते. पाहिलं ना ऑलिम्पिक, आपण सगळं समर्पित केलं, गीतेचा प्रसाद म्हणून हे यश तिला मिळालं, हे ती मान्य करते. ही भारतीयांची श्रीमंती आहे, विठ्ठल. पण आपलं कसं आहे माहितीये का, सगळ्यातनं पळवाटा आपण काढतो, सगळ्यातून पळवाटा काढतो. आता आपली शिवस्तुती आहे बघा, पहिला श्लोक आहे, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. भ्रुकुटी बरं का, काही मंडळी मुकुटी म्हणतात. भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. हा पहिला श्लोक आहे आणि शिवस्तुतीतला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख, मख म्हणजे यज्ञ, मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. असा शेवटचा श्लोक आहे. परवाच्या एका कीर्तनात मी हा श्लोक गायले. म्हटला एक गृहस्थ मला येऊन भेटले, अगदी खरं सांगते बरं, आणि ते म्हणाले ताई तो श्लोक लिहून देता का? म्हटलं कुठला? मी बरेच श्लोक म्हटले, म्हटलं नेमका कुठला पाहिजे? ते म्हणले ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको असं सांगितलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणाले.
शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको. अरे हो, हे सगळं नको नको असलं तरी सुद्धा ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको विठ्ठल. आले भागा ते करीतो, पण तुझे नाम उच्चार कितीही प्रतिकूलता आली ना तरी तुझं नाम घ्यायचं सोडणार नाही. संतांनी हे सांभाळलं बरं का. आमचं असं आहे की प्रपंचात सुख असेल तेव्हा देव अजिबात आम्हाला आठवत नाही, पण संतांनी प्रतिकूलतेला सुद्धा, म्हणजे बघा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थातली अनुकूलता ठरत असते. वेदना जितकी जास्त वेदना आम्हाला भौतिकात प्रपंचात मिळेल ना, रडायचं नाही असं समजायचं देवाची आपल्यावर कृपा आहे, कारण तीच वेदना आम्हाला भगवंताकडे घेऊन जात असते. सगळं छान असताना कुणी देवाला आठवत नाही. एवढंच कशाला, आमची शाळेतली पोरं सुद्धा एरवी नाही जाणार पण गणित इंग्रजीच्या पेपरला तिकडे जातात की नाही. आम्हाला प्रतिकूलता जरा दिसली की आम्हाला देव आठवतो, आम्हाला सुबत्ता सगळी असते तेव्हा परमेश्वर आठवत नाही. म्हणून म्हटलं सुखी संतोषान यावे, माऊलींची ओवी आहे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. सुख आलं हुरळून जायचं नाही, दुःख आलं खचून जायचं नाही. सारे गम पधनी मध्ये मध्यम हा स्वर जसा आहे ना तसं राहायचं, मध्यम न्यूट्रल. काही झालं तरी आम्ही तसेच. अहो प्रभू रामचंद्रांकडे बघा, आदल्या रात्री दशरथ राजांनी सांगितलंय उद्या राज्याभिषेक होणारे राजा तुझ्यावर छत्र चामर परिधान करणार, सप्त नद्यांचं जल डोक्यावर अभिषेक्त होणार. हे दशरथ राजांनी सांगावं. काही काळ मध्ये लोटला आणि कैकेयीच्या वचनांनी कैकेयीने तिच्या वचनांची आठवण करून दिली. दशरथ राजांनी प्रभूंना सांगावं, राजा राज्याभिषेक नाही, 14 वर्ष वनवास. पण जेव्हा राज्याभिषेकावर बसायचं होतं तेव्हा हुरळून गेले नाहीत, म्हणाले ठीक आहे. वनवासाला जायचं ठरलं तेव्हाही म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी. म्हणून तर रामांचा आदर्श या देशातल्या प्रत्येक तरुणांनी का ठेवायचा. मी म्हणते आता जरा वेब सिरीज वगैरे एखादी नाही बघितली तरी चालेल, पण रामांचं चरित्र वाचायला घेऊया आता. इथल्या प्रत्येक माझ्या भावंडांनी प्रत्येक, कारण काळाची प्रचंड मोठी गरज आहे, प्रचंड. का माझ्या ज्ञानोबांना वाटलं विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश, अवघेची धारे देह ब्रह्म, अवघेची धारे देह ब्रह्म, विश्वाचे विश्वाचे आर्त माझ्या मनी. सगळ्या जगाचं दुःख स्वतःच्या हृदयात सामावलं. म्हणून म्हटलं आपण नतद्रष्ट आहोत, आपण फक्त आपल्या पुरतं पहिला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला. उष्ट्या हाताने जुनी माणसं म्हणायची कावळा सुद्धा कधी हाकलत नाही. ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार, कधीच कुठलाच विचार नाही. आम्ही जन्माला येतो, जगतो स्वतःच्या आनंदासाठी आणि एक दिवस निघून जातो. काय उपयोग अशा जगण्याचा. संतांना हे वारंवार आम्हाला सांगावं लागलं की आम्ही काहीतरी देणं लागतो समाजाचं, आमच्या मातीचं. म्हणून आमच्या जीवनाचा प्रवास सुद्धा माता ते माती असा होतो. मातेपासून सुरू होतो, नाळ जोडलेली असते आईशी, ते मातीत जाऊन मिसळतो आम्ही. एका वेलांटीचा फरक आहे, म्हणजे आमचं आयुष्य आहे. त्यामुळे त्या मातेशी आणि मातीशी इमान राखून जर आम्ही राहिलो ना तर भगवंताला आम्ही प्रिय ठरू. मग अशा भक्तीच्या प्रांतामध्ये आमच्या मनाची अवस्था कशी असली पाहिजे. तुकोबराय सांगतात अभंगाचं 3रं चरण. दृढ माझे मन, दृढ माझे मन,
माझे मन दृढ माझे मन दृढ माझे मन येथे ढोकावे बंधुरी. हॅलो हा